पंचांगानुसार शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश स्थापना, घटस्थापना केली जाते। अखंड दिवा तेवत ठेवला जातो। दुर्गा सप्तशतीचे पाठ सुद्धा केले जातात। याच सोबत आणखीन एक काम केले जातं, ते म्हणजे हवन। हवनाशिवाय नवरात्रीची पूजा अपूर्ण मानली जाते। तसं तर शास्त्रोक्त पद्धतीने हवन करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण हवन सामग्रीची गरज पडते, पण ज्यांना हे शक्य नाही त्यांनी घरच्या घरी हवन अगदी घरातले साहित्याचा वापर करून या नवरात्रीमध्ये कसे करायचे आणि हे हवन कधी करायचे, कोणी करायचे, याबद्दलच आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तुमच्याकडे घटस्थापना केली जात असेल आणि नसेल, समजा आता घटस्थापना होत नाही तर हवन करायचं नाही का, असं नाही, कोणीही हवन करू शकतं। तर घटस्थापना केली जर नसेल तरी सुद्धा, अखंड दिवा लावला नसेल तरी सुद्धा तुम्ही हवन करायचं आहे। कारण नवरात्रीत हवन केल्याने घरातली जी नकारात्मक शक्ती आहे, घरातली नकारात्मक ऊर्जा आहे ती कमी होते, आयुष्य, आरोग्य, समृद्धी लाभते। आता देवीचे मंत्र म्हणत आहुती द्यायची असते आणि स्वाहा म्हणायचे असते, यालाच आपण हवन म्हणतो। आता घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हवन कसं करायचं, कधी करायचं, कोणी करायचं, याचबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता हवन कोणी करायचं, तर स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी कोणीही हवन करू शकतं। आता कधी करायचं याबद्दल एक महत्त्वाची माहिती अशी आहे की अष्टमी आणि नवमी असे म्हणतात की सप्तमीला देवी जी आहे ती पृथ्वीवर अवतार घेते, म्हणजे पृथ्वीवर येते। तर सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवसाला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे। तर यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे नवमीचा दिवस। तर हवन जे आहे ते आपल्याला नवमीला करायचं आहे। आता काही कारण असतं, तुम्ही प्रयत्न पूर्ण करा की नवमीलाच करायचं आहे, पण शक्य नाही झाले तर सोडू नका, तुम्ही अष्टमीला पण हवन करू शकता। आता हे पहा, महाअष्टमी आणि महानवमी हा नवरात्रीतला सगळ्यात महत्त्वाचा पवित्र दिवस आहे। तर या दिवशी तुम्हाला छान पूजा करायची आहे। तुम्ही घटस्थापना केली असेल नसेल तरी तुम्हाला देवघरापुढे हवन ज्या दिवशी करायचे, इतर दिवशी सुद्धा तुम्ही छान रांगोळी काढून घ्या, स्वस्तिक काढून घ्या। जिथे आता तुम्हाला हवन कुंडाबद्दल सांगते, तर बाजारामध्ये तांब्याचे भेटतात, पत्र्याचे भेटतात, तुम्ही मातीचं भांडं घ्या आणि तुमच्याकडे असं तांबण असतं तांब्याचं, पितळेचं, ते असेल तर ते घ्या, त्याच्यामध्ये माती घ्या, त्याच्यामुळे तुमचं भांडं खराब होणार नाही। तशामध्ये त्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही हवन करू शकता। माझ्याकडे मातीचं भांडं आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला हवन कसे करायचे साध्या सोप्या घरच्या साहित्याने तुम्हाला मी दाखवते। आता हे पहा, हवन करण्यासाठी जे महत्त्वाचे आहेत ते आपल्याला समिधा घ्यायची असतात। तर समिधा म्हणजे काय, तर झाडांची लाकडे असतात, रुई, पिंपळ, अंजीर, शमी, आंबा, औदुंबर हे जे झाड आहेत या झाडांची लाकडे असतात आणि जी फुलं असतात त्याच्या पाकळ्या, हे सर्व साहित्य जे आहे तुम्हाला पूजा साहित्य जे भेटतात दुकानामध्ये आरामात कुठेही भेटू शकते। तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला जर अगदी व्यवस्थित हवन करायचं असेल तर हे सर्व साहित्य तुम्ही आणा आणि त्याच्याद्वारेच तुम्हाला संपन्न करायचं आहे। पण आता काही कारणास्तव या गोष्टी जर शक्य झाले नाही तर तुम्ही घरच्या घरी हवन करायचं, याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते। असं नाही की असंच हवन करायचंय, तुम्हाला जर हवन सामग्री भेटली तर ते तुम्ही नक्की आणा, ते सगळं साहित्य व्यवस्थित वापरूनच तुम्हाला हवन करायचं। तर ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी मी ते सांगते तुम्हाला की आता हवन सामग्रीमध्ये काय काय घ्यायचं आहे। तर हवन सामग्रीसाठी अग्नी प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला नारळ जे असतं, आपण नारळ जे सोलतो त्याच्यानंतर जे केसर निघतं, तर ते आपल्याला असं जसं कापूस पिंजतो तसं ते पिंजून घ्यायचं आणि ते थोडंसं तुम्हाला तुमचं भांडं जेवढं आहे त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं घ्या आणि ते घेऊन तुम्हाला एक कापूस घ्यायचा आहे। तुम्हाला कापूस तुपामध्ये बुडवून तुम्ही घेतला तरी चालेल, असाच ठेवला तरी चालेल। याच्यासोबत आपल्याला लवंग, कापूर, धूप घ्यायचंय। लोबान जो धूप असतो ना तो धूप तुम्ही वापरला तर खूपच छान होईल। तर लोबान धूप घ्यायचा आहे। याच्यासोबतच तुम्हाला तीळ, तांदूळ आणि साखर घ्यायची आहे आणि याच्यासोबत तुम्हाला तूप घ्यायचं आहे। आता हे पहा, अगदी एवढे साहित्य तुम्हाला सगळ्यांच्या घरामध्ये हे साहित्य नवरात्रीच्या वेळेस असणारच। तर हे अगदी साधे सोपे साहित्य वापरून तुम्हाला पूजा करायची। आता हे सर्व साहित्य तुम्ही एका प्लेटमध्ये आपल्या उजव्या हाताकडे घेऊन बसायचंय आणि हवनाला सुरुवात करायची आहे। आता जसे की तुम्ही पाहता की देवघरापुढे छान तुम्ही रांगोळी करून तिथे पाट मांडून त्याच्यावरती तुम्ही ज्या भांड्यामध्ये हवन करणार आहे त्या भांडे घ्या, त्याच्या बाजूने छान रांगोळी काढून घ्या, स्वस्तिक काढून घ्या। आता तुम्हाला अग्नी प्रज्वलित करायचं आहे, तर तुम्ही हे जे तुम्हाला सांगितलं नारळाचं केसर घ्यायचं आहे, तुपात भिजवून कापूस घ्या किंवा तसाच ठेवून त्याच्यावरती तूप घातले तरी सुद्धा चालेल। तुम्हाला खोबरे घ्यायचे, आता मी साहित्यात तुम्हाला सांगायचं राहिलं,
खोबरे सुद्धा तुम्हाला घ्यायचे, सुकं खोबरं जे असते ना आपण त्याला पातळ कापले, फार मोठे मोठे तुम्ही तुकडे कापले तर ते अग्नीमध्ये ते व्यवस्थित प्रज्वलित होणार नाहीत, म्हणजे पेटणार नाहीत पटकन. म्हणजे मोठे मोठे तुकडे न घेता थोडेसे पातळ तुकडे करा आणि ते व्यवस्थित तुम्हाला सर्व हे साहित्य त्या कुंडीमध्ये, कुंड जे आपण घेतलेलं आहे हवन कुंडमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. तर केसर घाला, कापूस घाला, तूप घाला आणि तुम्हाला प्रज्वलित जे करायचे ते शक्य असं करा की काडीच्या पेटीने न पेटवता तुम्ही कापूर आहे ते कापूर तुम्ही पेटवून घ्या दिव्यावरती आणि ते आपले तुम्ही अखंड दिव्याच्या ह्याच्यावरती पेटवलं तर खूपच छान होईल. का तर ती आपला अखंड दिवा चालू आहे त्याच्याच अग्नीने आपण हवन कुंड पेटवलं तर छान होईल. तर तुम्ही कापूर पेटवून घ्या आणि ते कापूर त्या कापूसवरती त्याच्यावरती तुम्हाला ठेवून ही अग्नी प्रज्वलित करायची. आता ह्याच्यामध्ये तुम्ही लवंग, तुमचे वेलदोडे, सुके खोबऱ्याचे तुकडे, आता तुम्ही जर आणखीन काही तुम्ही वस्तू घेऊ शकता, तुम्ही तेजपत्ता घेऊ शकता. याच्यासोबतच तुम्हाला आणखीन काय हवन सामग्री तुमच्याकडे उपलब्ध असेल तर हे सर्व तुमच्याकडे संविधा असतील तर ते सर्व साहित्य तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे. आणि आता ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कराल तर आता तूप घालणार आहात तर तुम्ही थोडे थोडे जो सुरुवात आहे तूप घालून जी सुरुवात आहे ती कशी करायची ते सर्वात पहिले सर्व साहित्य टाकल्यानंतर तुम्हाला 5 वेळा थोडे थोडे तूप घालायचे आहे आणि गणपती आणि पंचदेवता आणि नवग्रहांना तुम्हाला आवाहन करायचं आहे. आता हे जे मंत्र आहे तर हे मंत्र मी तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्ही 5 वेळा तूप घालायचंय आणि गणपती, पंचदेवता आणि नवग्रहांना आमंत्रण द्यायचं आहे आणि त्यांचं आवाहन करून तुम्हाला 5 वेळा थोडे 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 तूप त्याच्यामध्ये सोडायचं आहे. आता तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण दररोज जर करत असाल तर आता नवमीच्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस पठण कराल तर त्यावेळेस तुम्ही दुर्गा सप्तशतीमध्ये जसे 700 श्लोक आहेत तर तुम्हाला प्रत्येक श्लोक एक ओवी झाली की त्याच्यानंतर स्वाहा म्हणायचे आणि तूप सोडायचे. असे करत तुम्हाला अशी तुम्ही आहुती श्लोक म्हणत तुम्ही दुर्गा सप्तशतीचे सुद्धा आहुती अशी तुम्ही देऊ शकता. आता तुम्हाला ते शक्य नाही तर तुम्ही सरळ आपल्या देवीचा मंत्र जो आहे नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा असं म्हणायचं आणि तूप सोडायचं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा. आता तुम्हाला प्रत्येक स्वाहाला चमचाभर तूप नाही सोडायचं. आता तुम्ही एवढं जर तूप टाकलं तर अग्नी खूप प्रज्वलित होईल, आपल्या घरामध्ये धूर खूप होईल, लहान मुलं असतात त्याच्यामुळे तूप सोडताना अगदी थोडंसं तूप 2-4 थेंब असे थोडे 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 तुम्हाला टाकत राहायचंय. अगदी असं तुम्ही 11 वेळास मंत्र म्हणत असाल तर तुम्ही जास्त तूप सोडा, पण समजा तुम्ही 108 वेळा नवार्णव मंत्र म्हणणार आहात तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा म्हणायचं आणि थोडंसं तूप सोडायचं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा म्हणायचं आणि तूप थोडंसं सोडायचं. अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे मंत्र म्हणत तुम्ही हवन आपल्या घरामध्ये नवमीच्या दिवशी करू शकता. आता हे पहा, सहकुटुंब सहपरिवार तुम्हाला हवन करायचं आहे. आता तुम्ही सर्व तुमच्या घरातले जे सदस्य आहेत ते सगळ्यांनी बसायचं, 1 जणांनी मंत्र म्हणायचा, 1 जणांनी स्वाहा करायचा किंवा मग सर्वांनी आपल्या जवळ माझ्या वाटीमध्ये एका प्लेटमध्ये सर्वांनी थोडं 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 ते हवन सामग्री जी आता तुम्ही तीळ तांदूळ साखर मिक्स करून घेतले ते चालेल. तुम्ही खीर करायची. आता इथे मी तुम्हाला साहित्यामध्ये माझ्याकडे खीर नव्हती, मी दाखवली नाही, तर तुम्ही खीर सुद्धा घ्यायची. गोड पदार्थ तुम्हाला पाहिजे, तुम्हाला दिवाळीमध्ये माहितीच आहे बत्ताशा असतो, तो बत्ताशा सुद्धा तुम्ही ठेवू शकता हवन कुंडीमध्ये टाकण्यासाठी. तर तुम्ही तीळ तांदूळ साखर जे मिक्स करून ठेवले ते सर्वांच्या हातामध्ये थोडी थोडी द्या आणि एकाने मंत्र म्हणायचं आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, सर्वांनी जोरात स्वाहा म्हणून ते सर्व त्या हवन कुंडीमध्ये टाकायचंय. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा असे म्हणून तुम्ही हवन संपन्न करायचं आहे. आता मी तुम्हाला हवन करताना मंत्र स्तोत्र काय म्हणायचे ते सांगते. आता हे मंत्र तुम्ही लावून हवन करू शकता, हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, हे लिहून सुद्धा तुम्ही हवन करू शकता. तर सर्वात पहिले ज्यावेळेस तुम्ही कापूस, तूप आणि कापूराने ते अग्नी प्रज्वलित कराल, सगळं साहित्य टाकून तुम्ही ज्यावेळेस सुरुवात कराल तर सुरुवात तुम्हाला अग्नी प्रज्वलित केली म्हणून असे मंत्र म्हणायचे. आता मी थांबत नाही, तुम्हाला व्यवस्थित मंत्र सगळे म्हणून दाखवते, तुम्ही असे सुद्धा आपल्या घरामध्ये करू शकता. तर आता सुरुवात करूया. ओम अग्नेय नमः स्वाहा, ओम गणेशाय नमः स्वाहा, ओम गौरियाय नमः स्वाहा, ओम नवग्रहाय नमः स्वाहा, ओम दुर्गाय नमः स्वाहा, ओम महाकालिकाय नमः स्वाहा, ओम हनुमते नमः स्वाहा, ओम भैरवाय नमः स्वाहा, ओम कुलदेवताय नमः स्वाहा, ओम स्थानदेवताय नमः स्वाहा, ओम ब्रह्माय नमः स्वाहा, ओम विष्णुवे नमः स्वाहा, ओम शिवाय नमः स्वाहा, ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा, स्वधा नमस्तुती स्वाहा, ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानुक्षादि भूमि सुतो
बुद्धश्च गुरुश्च शके शनि राहु केतौ सर्वग्रहा शान्तिकरः स्वाहा। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्दैवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः स्वाहा। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् मृत्युंजयाय नमः स्वाहा। ओम शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्थार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते। असे मंत्र म्हणत आहुती देत तुम्हाला घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हवन संपन्न करायचे आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।